पानशेत दुर्घटनेला 55 वर्ष पूर्ण होतात। 12 जुलै 1961 साली झालेल्या या भयान रात्री आकाश उलटे होऊन पुणे आणि परिसरावरती मुसळासारखे कोसळत होते। पुणे आणि पुणे परिसरात राहणाऱ्या 70,000 कुटुंबावरती ही काळ रात्र येऊन ठेपली होती। काय होती नेमकी परिस्थिती, कसा होता याचा घटनाक्रम, या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट आपण पाहणार आहोत। 10 ऑक्टोबर 1957 रोजी पानशेत धरणाच्या बांधकामाला सुरुवात झाली। तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे होते। पहिल्या टप्प्यात 6 टीएमसी आणि दुसऱ्या टप्प्यात 11 टीएमसी क्षमतेचे हे धरण 1962 पर्यंत बांधून पुरे करायचे होते। मुठा नदीवर बांधलेल्या खडकवासला धरणातून पुणे शहराला पाणी पुरवठा होत होता। मात्र पुण्याची वस्ती वाढू लागल्याने खडकवासल्याच्या पश्चिमेला पुण्यापासून 38 किलोमीटर अंतरावर मुठा नदीची उपनदी असलेल्या अंबा नदीवर पानशेत गावाजवळ मातीचे धरण बांधायचे प्रशासनाने ठरवले आणि त्याचे नाव पानशेत धरण असे देण्याचे ठरवले। 1959-60च्या काळात पानशेत धरणाच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला। त्यावेळी असे ठरले की अद्ययावत तंत्रज्ञानामुळे 1 वर्षाच्या आत हे धरण पूर्ण होऊ शकते। केंद्र सरकारने पाहणी केली आणि केंद्रीय पातळीवर ते असा निर्णय झाला की पुराचे पाणी वाहून जाण्यासाठी एक कालवा तयार करावा आणि धरणामध्ये एक दार असावे जेणेकरून जादा पाण्याची वाहतूक होईल। पण हे निर्णय अंमलात येऊ शकले नाहीत। मातीचे धरण एवढा प्रचंड पावसात किती टकदळू शकेल याबाबत शंका होती, किंवा या धरणात दरवाजा खाली वर करण्याची व्यवस्था नव्हती। 10 दिवस कोसळणाऱ्या प्रचंड पावसामुळे धरणाच्या भिंतीला प्रचंड धक्के बसू लागले होते। 11 जुलैला सकाळी पुण्याच्या दैनिकात पहिल्या पानावरती मोठी बातमी प्रसिद्ध झाली। तुफानी पावसामुळे पानशेत धरणाला धोका, त्याचे छायाचित्र टाकण्यात आले होते। त्यावेळी अनेकांना कळले की पुण्याजवळ पानशेत नावाचे धरण आहे। त्या काळी लोकप्रिय असणारे पुणे आणि मुंबई रेडिओ चॅनलवर सतत सांगण्यात येत होतं की पानशेत धरणाला जरी धोका असला तरी त्यापासून पुणेकरांना धोका नाहीये। त्यामुळे काही प्रमाणात पुणेकर गाफील राहिले आणि ती 11 जुलैची काळ रात्र उजळली। नशिबाने थोडी खैर केली म्हणून 12 जुलैच्या सकाळी 7 वाजता पानशेत धरण फुटलं। पुण्यातील बनगार्डनचा पूल सोडला तर बाकी सगळे पूल पाण्याखाली गेले। त्यामुळे पुण्याचा संपर्क तुटला। पुण्यात 1 महिना 20 दिवस वीज पुरवठा नव्हता आणि किमान 1 महिना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती। शेकडो घरे वाहून गेली होती। नारायणपेठ, शनिवारपेठ, शुक्रवारपेठ, जंगली महाराज रस्ता या मार्गावरील इमारती धडाधड पाण्याखाली गेल्या। हजारो माणसे फर्ग्युसन कॉलेज आणि पर्वतीच्या टेकड्यावर आश्रयाला जाऊन बसली। पानशेत धरण फुटल्याची बातमी हा म्हणता पसरली। त्यावेळी वाहिन्या नव्हत्या, परंतु बातमी सर्वत्र गेली। संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण म्हणाले की हा महाराष्ट्रावर आलेली सर्वात मोठे संकट आहे। पानशेतची दुर्घटना किती भयानक होती आणि कशा प्रकारची होती हे दर्शवण्यासाठी आपण पाहू शकतो की या ठिकाणी पूर रेषा दाखवण्यात आली आहे। म्हणजे त्या पूर रेषेच्या अंतरावरती तितक्या वरपर्यंत ते पाणी, त्यावेळेस धरणाचं पाणी जर धरण फुटल्यानंतर, पानशेत फुटल्यानंतर त्या लेवलपर्यंत पाणी पोचलं होतं आणि ते दाखवण्यासाठी आजही पानशेतची पूररेषा असं या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे। त्या पानशेतमध्ये या पानशेत धरण फुटलं त्यावेळेस कशा प्रकारची परिस्थिती होती, काय घडलं होतं, यासाठी आपल्या बरोबर काही पुणेकर आहेत ज्यांनी हा पानशेतचा जो महापूर होता हा डोळ्याने अनुभवलेला। कशा प्रकारचा अनुभव होता त्यावेळेस, कशा प्रकारची परिस्थिती होती, पानशेत धरण फुटल्यानंतर पुणेकरांची कशा प्रकारे त्रेधातित्वीट होतात। पानशेत पूर यायच्या आदल्या दिवशी मंगळवार होता आणि पूर आला बुधवारी। तर मंगळवारी इतका तुफान पाऊस होता की सकाळपासून ते रात्रीपर्यंत आणि पहाटे बुधवारीपर्यंत दिवसभर पाऊस इतका जोरात होता। त्याच्याने मग वायरलेसच्या गाड्या फिरत होत्या सकाळी 8-8:30ला। मग तिथून मग ते धरण फुटलं म्हणून बातमी आली। सकाळी 9:30 पावणे 10ला इथं पाणी यायला सुरुवात झाली। ते दुपारी 2:30-3 पर्यंत तिथपर्यंत पाणी गाठलं। 2:30 वाजता वरपर्यंत पाणी टेकलं। मग 3 वाजता पाणी हळूहळू उतरत की रात्री 12 वाजेपर्यंत रस्ता मोकळा आहे। ते जवळजवळ बरेच लोक तिथं राहायला होते, भाडेकरी। जवळजवळ प्रत्येक वाड्यामध्ये 15 ते 20 भाडेकरी राहायला होते। त्यातले आम्ही काय केलं, सकाळी पाणी धरण फुटलं म्हणून आम्ही लोकांना सगळ्यांना आम्ही बिल्डिंगमध्ये पाठवलं। आमच्या बिल्डिंगमध्ये 250 लोक होते तेव्हा खायला हे नव्हतेच।
तर त्या लोकांना सगळं पाण्यातून काढूच तर वरती पाठवलं आम्ही दोघं भाऊ आणि बाकीचे पब्लिक होते आणि आम्ही 6 भाऊ आहेत, त्यातले 4 भाऊ वरती होते आणि मी स्वतः खाली आलो, लोकांना वर पाठवलं आणि मी अडकलो पाण्यामध्ये म्हणून मी समोरच्या लाईनला गेलो. पाणी चढत चालले, हे बाहेर पडले. मग 11:15च्या सुमारास लकडी पूल पाण्याखाली बुडाला कंप्लीट. मग एक मिनिटाला 1 फूट पाणी चढत होतं वरती, 1 मिनिटाला 1 फूट पाणी. असं बिल्डिंगमध्ये पहिला माझं पाण्यामध्ये गेला. दुसरा मधला आमच्या शेजारचे आम्ही लोक येत होतो, वाहून लोक येत होते, आम्ही त्याला बघत होतो, काढत होतो. आमच्या डोळ्यासमोर एका कुटुंबातले 7 जण वाहून गेले. त्यांना काय काढता आलं नाही, कारण 1.5 मजल्याच्या वरती पाणी आलं, 2 मजले पाण्यामध्ये गेले. शेजारचा वाडा 2:30 वाजता हल्ला, हा शेजारचा वाडा पिंगळे म्हणून वाडा. मग आमच्या बिल्डिंगला काही आधार नव्हता. बिल्डिंगला बाजूचे घरांचे संपूर्ण जसं समुद्रावर आपण उभं राहिलो, आकाशाने पाणी एक दिसतं तसं आम्हाला आमच्या बिल्डिंगमधून दिसत होतं. बरोबर हे असं सतत पाण्याची वाढ होत चालली. वरती पाऊस पडते, वरती लोक बरं 200-250 लोक वरती आमच्या वरती होते गच्चीवर. खायला नाही, प्यायला नाही, काय नाही, पाऊस पडते. तशा परिस्थितीमध्ये आहे ना, मग 5:30-5:45च्या सुमारास संध्याकाळी पाणी थोडं खाली थोडं यायला लागले. नाही 3ला शेजारचं घर हल्लं. मग 5:30-5:45ला पाणी खाली यायला लागलं, उतरायला लागलं. मग 11:30च्या सुमारास संपूर्ण पुणे शहर अंधारामध्ये होतं, लाईट कुठंच नव्हते. इथं चौकामध्ये या चौकामधून 4 फायर बॉम्बवाले लोक गॅस बत्ती डोक्यावर विणाले. त्यांनी आवाज दिला, आम्ही म्हणलं एवढे माणसं आहोत काय. ते आले, पण आमचे संपूर्ण 2-3 जिने आहेत ना चिखल्याने भरून गेले. ते एक जिना असा साफ नव्हता. मग त्यांनी काहीतरी हाताने हे करून जेवढे लोक काढले ते सगळे खाली आले. 11:30 11:45च्या सुमारास आम्ही खाली आलो. तेव्हा म्हणले तुम्ही बिल्डिंगमध्ये कोणी राहायचं नाही इथं. आम्हाला सगळ्यांना काढलं. आमची आई, आम्ही 4 भाऊ असं मिळून, आणि हे दोघं त्या बिल्डिंगमध्ये अडकले. समोरच्या लोकांना काढायला गेले आमचे भाऊ. मग 11:30 वाजता आम्हाला जे चालत नेलं त्यांनी रात्री प्रायव्हरीच्या लोकांनी. बिल्डिंगमध्ये कोणीच नव्हतं तेव्हा. 11:45-12च्या सुमारास आम्हाला मंडेमध्ये ते वरती एका हॉलमध्ये नेलं. आमच्याबरोबर 30-40 लोक होती. तर ते आम्हाला मंडईतली लोक आम्हाला बघितले, अरे पुरामधले वाचलेली लोक आमचे सगळे 100-150 लोक तिथं आमच्या भोवती जमा झाले. काय आम्ही एक तर घाबरलेलो. मग त्यांनी आम्हाला ना एक पोतं भरून त्यांनी ब्रेड आणि सांबार रात्री 1-1:30च्या सुमारास त्यांनी आम्हाला खायला दिलं. तेव्हा कुठं आम्हाला खायला आणि प्यायला पाणी मंडईमध्ये मिळाले. ते 1.5 ते 2 महिने अजिबात लाईटच नव्हती आणि इथं सगळा संचारबंदी लागू करून टाकली होती. इथे कोणाला येऊन देत नव्हते. आणि दुसऱ्या दिवशी जी अफवा उठली, परत धरण फुटलं, लोक सायला वायला पळायला लागले. लोकांना जे हाताला लागलं ते घेऊन गेले, बाकीचं इथं सगळं टाकून गेले. बाकी सगळे चोर लोकांनी हा डल्ला मारला. नंतर मग मिलिटरीच्या ताब्यात देऊन टाकलं. किती दिवस पाण्याखाली होतं ते? एकच दिवस होते. पण दुपारी सकाळी जे यांनी वायबी चव्हाणांनी खडकवासला धरण फोडल्यानंतर अख्खी बटालियन मृत्यू द्यायचे आमच्या इथं थर लागले होते. आणि मला सांगा, किती दिवसानंतर तुम्हाला घरामध्ये परत आला? नाही, आम्हाला राहायला परवानगी दिली, पण इथं संचारबंदी लागू करून टाकली. इथं संचारबंदी चालू करून ठेवली डिपार्टमेंटनी. ते ठराविक लोकांना, जे चेहरेपट्टी लोक आहेत ना, त्यांनाच इथं सोडायचे, नाही तर अपवन चौकाच्या पुढे इथं कोणाला येऊन देत नव्हते. डेक्कनच्या अलीकडे कोणाला येऊन देत नव्हते. हां, किती घरांची पडझड झाली होती साधारण आमच्या घरापासून ते लकडी पुलापर्यंत सगळं जमीनदोस्त झालं होतं. सगळं जमीनदोस्त. जवाहरलाल नेहरू, आपले पंतप्रधान यशवंतराव चव्हाण, बर्वे, हे सगळे मोठमोठी मंडळी आपल्या बिल्डिंगजवळ येऊन आम्हाला धन्यवाद करून गेले. काय आमची आई तेव्हा
पार्वतीबाई पेटकर, नंजनराव पेटकर यांच्याशी हस्तदौलन केलं पंडित जवाहरलाल नेहरूंनी. त्या टायमात फोटोचं काय कॅमेरा इतकं हे नव्हतं, नाहीतर आम्ही फोटो काढून ठेवला असता काय, तेवढं आम्हाला कल्पना नव्हती. म्हणून मग त्यांनी धन्यवाद देऊन बिल्डिंगला हे केलं. मग काही कॉर्पोरेशनने आम्हाला मदत केली बिल्डिंगचं. मग हे कॉर्पोरेशनकडनं आम्ही परवानगी घेऊन हे आम्ही पूररेषेचं आखलेलं आहे. कोणी आखलं हे पूररेषेचं? हे पूर्ण आम्हीच केलेलं आहे. आणि बोलून ज्या टायमाला पानशेत पूर याला धरणाला 50 वर्ष पूर्ण झाले तेव्हा कॉर्पोरेशनने आमच्या 6 भावांचा आधार सत्कार केला आणि मान चिन्ह आम्हाला दिलेले आहे. आणि ही पूररेषा तुम्ही आखली? हां, त्यांची परवानगी घेऊन आखली. नाही सांगू का, मुक्त आमचे नगरसेवक मुक्ता टिळक आहे ना, त्यांनी केलेले काम आहे ते. आमचे ब्राह्मण काय म्हणले, 200 लोकांचा जो वाचलेली बिल्डिंग आहे, तुम्ही सत्यनारायणची पूजा करा. म्हणून आम्ही 50 वर्ष पूर येऊन 50 वर्षे आम्ही सत्यनारायणची पूजा घातली होती. या ठिकाणी माझ्या मागे या ठिकाणी पूररेषा पाहताय. या पूररेषा या बिल्डिंगमुळे 200 लोकांचे त्यावेळेस प्राण वाचले होते. या बिल्डिंगचा आसरा घेत 200 लोकांनी या बिल्डिंगच्या छतावरती उभं राहून या 200 लोकांचे प्राण वाचवले. त्यानंतर या त्रासदीला जेव्हा 50 वर्ष पूर्ण झालेत, या 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर कुठेतरी आठवण व्हावी किंवा या पुराची आठवण व्हावी या संदर्भात म्हणून या ठिकाणी पूररेषा आखण्यात आली. आणि ही महानगरपालिकेची परवानगी घेऊन या ठिकाणी जे पुरामध्ये वाचले यांनी ही पूररेषा या ठिकाणी स्थापन केलेली आहे. पानशेत धरण फुटल्यामुळे मातीच्या धरणाचे एकूण बांधणीबद्दल चौकशी त्यांनी जाहीर केली. निवृत्त न्यायमूर्ती बावडेकर यांचे चौकशी कमिशन त्यांनी जाहीर केले. दुर्दैवाने बावडेकर यांनी आत्महत्या केली. त्यावरही महाराष्ट्रात प्रचंड वाद झाला. त्यानंतर यशवंतराव चव्हाणांनी जस्टिस शहा यांची कमिशनची नेमणूक केली. धरण कसे फुटले याची चौकशी सुरू राहिली. पण राज्यकर्ते म्हणून पुण्याला सावरण्याची गरज होती. पहिल्या प्रथम ज्या पेठांमध्ये इमारती पडल्या होत्या त्या सर्व पेठातील नागरिकांचे तात्पुरते निवारे उभारण्याची गरज होती. रस्त्यावरील चिखल, दगड, माती साफ करून रस्ते पुन्हा व्यवस्थित करण्याची गरज होती. यशवंतरावांनी जनतेला विश्वास दिला. दुसऱ्याच दिवशी 13 जुलैला पंडित जवाहरलाल नेहरू पुण्यात आले. नेहरूंनी पाहणी केली. त्यांनी जनतेला विश्वास दिला. विविध समित्या स्थापन करून वाताहत झालेल्या 70,000 कुटुंबांची उभारणी करण्याचे काम यशवंतरावांनी हाती घेतले. बांधकाम क्षेत्रातील अनेकांना यशवंतरावांनी सहकार्याची विनंती करून शासकीय जमिनीचे ताबडतोब वाटप करायला सुरुवात केली आणि नियोजनबद्ध आखणी करून पुण्यावर आलेल्या संकटावर यशवंतरावांनी मात केली. काळ अतिशय कठीण होता, पण कुठेही विचलित होऊ न देता यशवंतराव यांच्या नेतृत्वाखाली पुण्याचे पुनर्वसन झाले आणि महाराष्ट्रावर आलेल्या एका संकटाचा सामना यशवंतरावांनी अतिशय हिमतीने केला. जनतेने त्यांना साथ दिली. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. पुणेकरांना जे संकट सहन करावे लागले त्याबद्दल यशवंतरावांना झालेल्या वेदना पुण्यातील त्यांच्या मुक्कामात सातत्याने जाणवत होत्या. पुणे मार्गी लागेपर्यंत यशवंतरावांनी पुण्यातील मुक्काम हलवला नाही. पंडित नेहरूंनीही त्यांच्या कामाबद्दल प्रशंसा केली. एवढेच नव्हे तर जयप्रकाश नारायण या विरोधी पक्षाच्या आदरणीय नेत्याने यशवंतरावांचा गौरव करताना सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री असा गौरव केला. त्यावेळी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त स गो बर्वे यांच्या प्रशासकीय कौशल्याची कसोटी लागली. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण अतिशय काळजीपूर्वक बर्वे यांच्या कामावर लक्ष ठेवून होते. बर्वे यांनी बघता बघता पुणे नव्याने उभे केले. त्यांची प्रशासन कुशलता पाहून यशवंतरावांनी त्यांना राज्याच्या प्रशासन सेवेचा राजीनामा द्यायला लावला आणि चक्क काँग्रेस पक्षात घेऊन 1962 विधानसभा निवडणुकातून पुण्यातून विधानसभेवर निवडून आणले आणि यशवंतरावांनी 1962च्या मंत्रिमंडळात त्यांना अर्थमंत्री केले. पुण्यावर आलेल्या आपत्तीतून यशवंतरावांनी एक मोठा प्रशासक शोधून काढला. राज्याला एक चांगला अर्थमंत्री मिळाला. पानशेतमुळे उद्ध्वस्त झालेल्या पुण्याला कुठंतरी वसवण्याची गरज होती. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी निर्णय घेतला आणि पुण्याच्या लगत असणाऱ्या सर्व जागा हस्तांतरित करण्यात आल्या. त्यानुसार आज बहरलेलं कोथरूड असेल, सहकार नगर असेल आणि बाणेरपर्यंतचा एरिया हा पूरग्रस्तांना देण्यात आला. त्यानुसार एक गोष्ट घडली ती अशी की पेशवेकालीन असलेलं पुणे नष्ट झालं आणि आधुनिक पुण्याचा पाया रचला गेला. त्यामुळे वाईटातून काहीतरी चांगलं होतं ते हेच म्हणावं लागेल.
कारण का आज 55 वर्ष पूर्ण झाल्यानंतर हे पुणे आता स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करतं आहे आणि मार्गक्रमण करतं आहे. त्यामुळे आधुनिक पुण्याच्या वाटचालीमध्ये कुठेतरी पानशेतचा दुर्घटनेचाही भाग येतो हे विसरायला जमणार नाही. त्यामुळे पानशेतसारख्या दुर्घटनेमुळे पुण्याला एक नवसंजीवनी मिळाली आणि पुण्याला वाढण्याची, आधुनिक होण्याची एक उमेद मिळाली. त्यामुळे ही दुर्घटना देखील काहीतरी पुणेकरांना शिकून गेली. कॅमेरामन सागर गोरखेसह मी सुदेश मिटकर, नेक्स्ट जनरेशन न्यूज, पुणे.